देशाची राजधानी दिल्ली काल 10 नोव्हेंबरला स्फोटानं हादरली। ऐतिहासिक लाल किल्ल्याजवळील लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 जवळून जाणाऱ्या एका कारमध्ये सोमवारी सायंकाळी 6:52 भयंकर स्फोट झाला। दरम्यान सदर प्रकरणी ANI कडून कसून तपास सुरू आहे। या चौकशीत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। दिल्ली स्फोटात जैश-ए-मोहम्मदचा हात असल्याचा संशय बळावलाय। ताब्यात घेतलेला डॉक्टर उमर हा जैश-ए-मोहम्मदशी संबंधित असल्याचं समोर आलंय। ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतानं जैश-ए-मोहम्मदला मोठा दणका दिला होता। दिल्लीतील लाल किल्ला स्फोटात सहभागी असलेल्या फरीदाबाद, सहारापूर जैश-ए-मोहम्मद मॉडेलचे पुरावे गुप्तचर संस्थांना मिळालेत। वरिष्ठ गुप्तचर सूत्रानुसार हरियाणा नोंदणी क्रमांक असलेली कार उमर मोहम्मदची होती, जो फरीदाबाद, सहारापूर जैश-ए-मोहम्मद मॉड्यूलशी संबंधित होता। कालच्या छाप्यानंतर हे व्यक्ती दुसऱ्या ठिकाणी स्फोट घडवण्याचा विचार करत होते, परंतु लाल किल्ल्याजवळ चुकून स्फोटाचं ट्रिगर दाबल्यानं तिकडे स्फोट झाला। गुप्तचर अधिकाऱ्यांनी उमर मोहम्मदच्या काही सहकाऱ्यांची ओळख पटवली आहे आणि इतरांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे।